या ठिकाणी आमचे सहकारी मित्र तसंच शिवप्रेमी मित्रमंडळाचे सदस्य सोनू रायलकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेले. मी किरण ढवले यांना विनंती करतो की आपण सोनू रायलकर यांचं या ठिकाणी सन्मान चिन्ह व शाल देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. मी बिपिनदादा मामुनकर साहेब यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेकरिता 2 शब्द बोलून शुभेच्छा द्यायच्या. बिपिनदादा या इथे वरती या ना. की देऊ माईक देऊ खाली दादा माईक खाली देऊ कसं आहे बघ याला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजर्षी व छत्रपती यांना त्रिवार वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करतो. आणि आजच्या या राष्ट्रीय स्मारकाच्या मध्ये महाड माणगाव संपूर्ण धनगर समाज क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे आज भव्य दिव्य असा कार्यक्रम होऊ घातलेला आहे. धनगर समाजाच्या वतीने प्रीमियर लीग हा क्रिकेटचा कार्यक्रम होणार आहे. परंतु हे होत असताना या सभागृहामध्ये चांगल्या उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडूंचं क्रिकेटच्या स्पर्धेसाठी लिलाव होणार आहे. आणि या लिलावाकरता खास करून उपस्थित असलेले महाड शहराचे सन्माननीय शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे निलेशजी तळवटकर साहेब, व्यासपीठावर उपस्थितले अध्यक्ष निलेशजी बरक, सन्माननीय व्यासपीठ आमचा सागर हिरवे, संपूर्ण धनगर समाजातील उत्कृष्ट असे खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही आहे. मी हा कार्यक्रम सकाळी 11चा कार्यक्रम होता. परंतु आपणा सर्वांना माहिती आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीने एक ठरवलं आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराजांकडं जे मावळे होते, जे कणकर होते, जे दऱ्याखऱ्यात फिरत होते, असा संपूर्ण धनगर समाज हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे खंबीर होते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोडदौड नव्हे तर दिल्लीच्या तख्तापर्यंत शिवाजी महाराज पोचले. त्याचं मागचं एकच उदाहरण की धनगर समाजातले जे काही शिलेदार होते हे लढवय्ये आहेत, कायमस्वरूपी कधीही कोणालाही धोका देत नाहीत, अशी ख्याती खऱ्या अर्थानं या समाजाची आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी ठरवले की जेवढ्या काही धनगर समाजाच्या वस्ती आहे आणि या वस्तीवर विकास जो अधुरा राहिला आहे तो पूर्ण करण्याचा ध्यास भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. आम्ही नुकतंच खलई या गावी सभामंडप टाकले, परडीवाडी इकडे सभामंडप टाकले. आज परत खलईचा आम्ही सकाळी भूमिपूजन करून आलो आहे, तिथे साखव केलं आहे. आणि ह्या सगळ्या बाबी आम्ही विकासात्मक बघतो आहे की हा समाज खऱ्या अर्थानं ह्या समाजाला का लोकांनी मागं टाकले ते माहिती नाही. तसं पाहिलं तर धनगर समाजाच्या ज्या काही वस्ती आहेत प्रत्येक ठिकाणी अशा वसलेल्या आहेत
परंतु कुठे 50 घरं, कुठे 100 घरं, कुठे 200 घरं. आणि मग माझ्या लक्षात आलं की संपूर्ण जे राजकीय लोक असतात ते काय करतात, जिथं 250 घरं 500 घरं तिथं नेऊन विकास ठेवला त्यांनी. परंतु 20 आणि 25 घरासाठी कोणी निधी टाकायला तयार नसतो. पण भारतीय जनता पार्टीने ठरवले, एक जरी घर असलं तरी त्या घरापर्यंत रस्ता जायला पाहिजे, त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याला तिथे गाडी जायला पाहिजे. हा हेतू खऱ्या अर्थानं मनामध्ये घेतला. आजचा सकाळचा 11चा कार्यक्रम होता. पण बांधवांनो, तुमच्या सगळ्या वाड्यांवरती मी सकाळीच फिरून आलो. सावरटला गेलो, खलईला गेलो, बावल्याला गेलो, कावल्याला गेलो, तिकडनं निजामपूर मार्गे आज तुमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. की या स्पर्धेसाठी जे जे काही सहकार्य आहे ते आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुरं करणार आहोत असं तुम्हाला मी आश्वासन देतो आहे. त्याचबरोबर आपले काही माणगाव इथे मला सागरनी सांगितलं की आमचा समाज आहे, त्या समाजाचं मंदिर होत नाही, ते थोडंसं अपुरं आहे. दादा, आपल्याला काय करता येईल याबाबत मी आपले लोकप्रिय आमदार प्रवीण भाऊ दरेकर साहेब यांच्याजवळ बोललो आहे. आणि त्याच्याकरता कशा पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येईल तो आम्ही 100% करणार आहोत. फक्त यश देणं हे परमेश्वराच्या हातात आहे, काम करणं हे आमच्या हातात आहे. आणि निश्चितपणे मला वाटते आई भवानीच्या कृपेने, जिजाऊंच्या माथेच्या कृपेने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आम्हाला यश देतील असं मी आशा बाळगतो. आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद दादा, या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि 2 शब्द मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच उल्लेखनीय असं म्हणजे आमचं जे समाज मंदिर आहे माणगावला, ज्या ठिकाणी जागा आहे त्याबद्दलही आपण उल्लेख केलात आणि आपण पूर्ण कराल हीच आम्ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपले हार्दिक असा आभार. मी शिवप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुनीलजी आसुटकर साहेब यांना विनंती करतो की आपणही 2 शब्द बोलून शुभेच्छा द्यायच्यात. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणाशी नतमस्तक होतोय. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आणि